आणि यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती आलेली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोकणातली ही बातमी आहे। भरलेले जे फॉर्म आहेत ते 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नका अशा सूचना एकनाथ शिंदेंनी आपल्या नेत्यांना दिलेल्या आहेत। तशा त्यांनी बैठकीमध्ये सूचना दिल्याचं समजते। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत चर्चा सुरूच राहण्याची शक्यता आहे। अंतिम चर्चा झाल्यानंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेऊ असं शिंदेंनी बैठकीमध्ये म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। युती धर्म पाळण्याच्या सूचना देताना शिंदेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत वक्तव्य केल्याने आता मोठा संभ्रम हा वाढलेला आहे। काही दिवसांपूर्वीच याच जागेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक देखील केलेलं होतं। त्यांच्या नेतृत्वावर देखील त्यांनी कौतुकाचे शब्द काढलेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा एक मोठा ट्विस्ट आपल्याला कोकणातल्या उमेदवारीवरून पाहायला मिळतोय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, एकनाथ शिंदेंनी काय नक्की म्हटलेलं आहे? हा ट्विस्ट नेमका का वाढताना पाहायला मिळतोय? दीपक, नक्कीच या जागेसाठी शिवसेना ही आग्रही होती आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडनं देखील यासाठी आग्रह केला जातो। तो म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरेसाठी। मात्र दुसरीकडे जुईली दळवी यांनी देखील अर्ज केलेला आहे शिवसेनेकडनं आणि त्याचबरोबर ती एक नवा ट्विस्ट समोर आलेला आहे। आज एकनाथ शिंदेंनी कोकणातल्या आमदारांची बैठक बोलावली होती। रायगड त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग इथले जवळपास 324 मतं ही निर्णायत्मक आहेत विजयासाठी आणि त्या संदर्भात आपण आपल्या जागा ही का सोडतो या संदर्भात देखील विचारणा एकनाथ शिंदेंनी केलेली होती। त्याचवेळी दुसरीकडे एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेकडनं राष्ट्रवादीकडे पालकमंत्री पद आणि आमदारकी या संदर्भातला एक नवीन अट ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या समोर ठेवलेली आहे। त्यामुळे जोपर्यंत पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये तोपर्यंत अर्ज मागे न घेण्यासंदर्भातल्या या सूचना दिल्याचं कळतंय। त्यामुळे अंतिम चर्चा झाल्यानंतरच उमेदवारीच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना या शिंदेंनी आपल्या बैठकीत कोकणातल्या आमदारांना दिल्याचं कळतंय। त्यामुळे युती धर्म पाळण्यासंदर्भात सूचना देतानाच कुठेतरी अर्ज मागे घेण्याबद्दल केलेलं हे वक्तव्य नक्कीच संभ्रम निर्माण करणारं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात काय कोकणातल्या या त्यामुळे अर्थातच सूरज तू सांगतोय त्याप्रमाणे की शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय, वरिष्ठ पातळीवर काय नेमका निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।